दरम्यान प्रशांत कोरटकरकडे असलेली रोल्स रॉयस गाडी जप्त करायचं सीआयडीनं ठरवलंय। प्रशांत कोरटकर सध्या मध्य प्रदेशातील इंदौर भागामध्ये फरार असल्याची माहिती आहे। सीआयडीकडे ही माहिती आहे। प्रशांत कोरटकरकडे असलेली ही आलिशान रोल्स रॉयस कार ही हजारो रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या महेश मोतेवारच्या कंपनीच्या नावावर आहे। मोतेवारला 2015 साली अटक झाल्यानंतर त्याच्या मालमत्ता आणि गाड्या जप्त झाल्या। मात्र आश्चर्य म्हणजे 7 ते 8 कोटी किंमत असलेली ही गाडी जप्त झाली नाही। मात्र ही गाडी कोणाला विकता येऊ नये म्हणून सीबीआयनं ही गाडी ब्लॉक केली होती। मात्र तरीही गाडी प्रशांत कोरटकरकडे कशी आली हा प्रश्न आहे। सीआयडीनं या प्रकरणाचा नव्यानं तपास सुरू केल्यानं काही पोलीस अधिकारी देखील गोत्यात येण्याची शक्यता आहे। आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, या रोल्स रॉयसचा प्रवास नेमका कसा झाला, कुणाकुणावर संशय आहे? सर्वात आधी आपण हे सांगायला हवं की आता सीआयडीने ही रोल्स रॉयस जप्त करायचं ठरवलेलं आहे। प्रशांत कोरटकर सध्या मध्य प्रदेशामध्ये इंदोरच्या परिसरामध्ये फरार झालेला आहे आणि आत्ता त्याच्याकडे ही रोल्स रॉयस गाडी आहे असं सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते आणि त्यामुळं या रोल्स रॉयससह प्रशांत कोरटकरला खरंच पकडलं जाणार का हा प्रश्न आहे। या रोल्स रॉयसचा प्रवास सांगायचा झाला तर हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असलेला म्हणजे 4700 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप ज्याच्यावरती आहे त्या महेश मोतेवारच्या समृद्ध जीवन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मालकीची ही गाडी आहे। महेश मोतेवारवरती जेव्हा 2015 साली गुन्हा दाखल होऊन अटक झाली त्याला, तेव्हा त्याच्या मालमत्तांचे लिलाव सुरू झाले आणि या मालमत्तांमध्ये त्याच्या गाड्यांचा देखील समावेश होता। त्यामुळे अपेक्षा होती की 7 ते 8 कोटी रुपये मालकीची ही गाडी देखील सीआयडी त्यावेळी जप्त करेल, या गाडीचा लिलाव करेल आणि त्यातून येणारे पैसे हे ठेवीदारांना दिले जातील। मात्र या गाडीचा लिलाव झाला नाही आणि या ठिकाणी यामध्ये काही पोलीस अधिकारी त्यामुळे सहभागी आहेत का हा प्रश्न निर्माण झाला। सीआयडी बरोबरच या प्रकरणाचा तपास त्यावेळी सीबीआय करत होतं। सीबीआयने त्यावेळी एक नोटीस काढली आणि ही गाडी ब्लॉक केली। ब्लॉक याचा अर्थ की ही गाडी कोणालाही विकता येणार नव्हती। मग ती या प्रशांत कोरटकरकडे आली कशी हा प्रश्न आहे। महेश मोतेवारकडून असं सांगितलं जाते की या गाडीवरती काही लोन होतं, काही कर्ज होतं आणि त्यामुळे ती संबंधित कंपनीला दिली गेली। मग ती संबंधित कंपनीने ब्लॉक झालेली गाडी प्रशांत कोरटकरला कशी विकली, हा गुन्हा आहे का, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा प्रशांत कोरटकरकडे चौकशी होईल तेव्हाच या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात। तुर्तास सीआयडीने ही गाडी जप्त करायचं ठरवलंय, मात्र त्याही पलीकडे जाऊन ही गाडी प्रशांत कोरटकरकडे आली कशी, यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांचा, बड्या पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का, हे सगळं समोर येणं या निमित्ताने अपेक्षित आहे। निश्चित, आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद मंदार दिलेल्या माहितीसाठी। प्रशांत कोरटकरकडील रोल्स रॉयस ही आलिशान कार चिटफंड घोटाळ्यामध्ये तुरुंगात असलेल्या महेश मोतेवारची असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। ही रोल्स रॉयस कोणाची, तर ही 4700 कोटी रुपये लुटणाऱ्या पुण्यातील समृद्ध जीवन ग्रुपचा जो मालक आहे महेश मोतेवार याची WB02 AB0123 नावाची 10 कोटीची रोल्स रॉयस आहे। ही कोणाकडे, ही ईडी कडे आणि सीबीआय कडे। आता ईडी आणि सीबीआयच्या ताब्यात असलेली गाडी बाहेर कशी येते आणि हा महाशय कोरटकर का कोण आहे त्याच्याकडे ती गाडी कशी येते, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। म्हणजे त्याचा अर्थ हा कोरटकर पोहोचलेला माणूस आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।